क्रमांक 1 या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. आम्ही त्याच्यासह आम्ही त्याच्यासह त्याच्यासह कार्य करिता करिता विनंती करतो की तुम्ही तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. वाचूया पुन्हा एक वार. 2 करंती 6 अध्याय आणि पहिलं वचन. आम्ही त्याच्यासह सर्व कार्य करिता विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका किंवा देऊ नये. आज या काळाच्या शेवटी प्रिय हो, ज्या देवाने कृपा पुरवलेली आहे, जो कृपा पुरवत आहे, तो परमेश्वराचं वचन आज या वचनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी एक विशिष्ट अशी गोष्ट शिकवत आहे की कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका किंवा होऊ देऊ नये. 2 गोष्टी आहेत. म्हणजे अडवणं, ते न होण्यासाठी प्लॅन करणं, ते न होण्यासाठी सुरक्षा बाळगणं. दुसरी गोष्ट, कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका. म्हणजे आमच्यावर जर देवाची कृपा आहे, आम्ही जर देवाच्या कृपेचा स्वीकार केलेला आहे, तर देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडतात, त्यावेळेस देवाच्या कृपेचा जो स्वीकार आम्ही केलेला आहे तो व्यर्थ जातो. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाने केलेल्या कृपेचा स्वीकार व्यर्थ जाऊ देऊ नये, आणि म्हणून त्यासाठी आम्हाला जपायचं आहे. या निरर्थक जीवनामध्ये, या निरुपयोगी जीवनामध्ये, या वायफळ जीवनामध्ये, या सध्याच्या युगामध्ये आम्ही जीवन जगत असताना जर आम्ही कृपेवर जर अवलंबून आहोत, तर निश्चित अर्थाने ती कृपा आम्ही शेवटपर्यंत टिकवणं, त्या कृपेचा प्रमाणे आम्ही जीवन जगणं आमच्या आज आमच्या हातामध्ये आहेत, आणि आम्ही त्याप्रमाणे आचरण करणं खूप गरजेचं आहे. आम्ही त्या कृपेचा अर्थभरित मेसेज लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्या कृपेचा उपयोग करणं महत्वाचं आहे. ती कृपा फळयुक्त होणे कशा प्रकारे होईल याकडे आम्ही विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून प्रिय, या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय 2 करंती 6:1 मध्ये की कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. आपण आपलं आणखीन एक रेफरन्स पाहूया. 1 थिस्सलुनिकराचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 7. 1 थिस्सलुनिकराचं पत्र अध्याय क्रमांक 7, त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर कशासाठी पाचारण केलेले. पाहूया 1 थिस्सलुनिकराचं पत्र अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 7. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी, शुद्धतेसाठी आम्हाला पाचारण केलेले आहे. आणि म्हणून 2 करंती 6:1 मध्ये पाहिलंय की कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कृपेचा स्वीकार, आज अनेक लोकांना जी कृपा परमेश्वराने पुरवलेली आहे, त्या कृपेचा वापर, त्या कृपेचे जो अर्थ आहे किंवा जी कृपा आहे, ती आज अनेक लोक व्यर्थ घालत आहे. कारण देवाने तुम्हाला आणि मला कृपा अशीच पुरवली नाही. देव जो तुम्हाला आणि मला संरक्षण देत आहे, देव जो आमचं या ठिकाणी आम्हाला सावरत आहे, या जगामध्ये देखील आम्हाला सुरक्षित ठेवित आहे, त्या देवाने तुम्हाला आणि मला आपल्या अशुद्धपणासाठी नाही, स्वतःचा डामडौल मिळवण्यासाठी नाही, आमचं स्वतःचं जीवन जे परमेश्वराला ठेवून स्मरून त्याच्यामध्ये वाढून देखील आम्ही जर व्यर्थ घालत आहोत किंवा अशुद्धपणामध्ये घालत आहोत किंवा पापामध्ये, शापामध्ये, गुलामगिरीमध्ये जर जीवन जगत आहोत, तर 1 थिस्सलुनिकराच्या 4:7 मध्ये सांगत आहे, देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी, शुद्धतेसाठी, आशीर्वादासाठी, अर्थभरीसाठी, उपयोगासाठी, फळप्राप्ती होण्यासाठी आम्हाला परमेश्वराने जीवन दिलेलं आहे. आणि जर देवाचं जीवन दिलेलं, देवाने पुरवलेली जर कृपा आम्ही जर व्यर्थ घालीत आहोत, तर प्रिय हो, याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा आमच्या जवळ काय आहे. आणि म्हणून आम्हाला आज या शेवटच्या काळामध्ये आम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत.
आणखीन एक रेफरन्स पाहूया आपण. गलतीकराचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2. मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयात परराष्ट्रीयामध्ये घोषणा करीत असतो ती मी त्यास निवेदन केली. परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकांती केली. नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. मी व्यर्थ धावलो किंवा मी व्यर्थ धावत आहे. या ठिकाणी सुवार्तिकांसाठी विशेष करून एक गोष्ट लिहिलेली आहे. पालक वर्गासाठी एक गोष्ट लिहिलेली आहे. गलतीकराचं पुस्तक त्याचा अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मध्ये, मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. देवाचा सेवक प्रेषित पौल या ठिकाणी देवाने त्याला सुंदर असं प्रकटीकरण दिलं की जा आणि त्या ठिकाणी देवाचा गौरव कर, त्या ठिकाणी देवाची सुवार्ता सांग, त्या ठिकाणी तुला जे पाचारण झालेलं आहे, तुझी जी निवड झालेली आहे, तुला ज्या चांगल्या गोष्टीसाठी तुला तयार केलेलं आहे, ज्या अशुद्धपणापासून तू बाहेर आलेला आहेस आणि जी तू कृपा तुला पुरवलेली आहे, जी कृपा तुझ्या जवळ आहे आणि आतापर्यंत ती व्यर्थ तू घातली नाही, तर आता काय कर. या ठिकाणी पौलाचं गलतीकरास पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मध्ये लिहिले, मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रात घोषणा करीत असतो तीच त्यास निवेदन केली. परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकांती केली. नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. आमचं जीवन काय केल्याने व्यर्थ जाईल याकडे विशेष करून गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून अनेक वेळेस आम्ही लोकांना काय शिकवतो, लोकांना काय हवं आहे. बऱ्याच अंशी असं होते की लोकांना काय हवं आहे तर लोकांना स्वार्थ असतो. लोकांना काय हवंय तर लोकांना गोड गोड गोष्टी हव्या आहेत. लोकांना काय आहे तो सुख आहे. लोकांना काय पाहिजे, जगातल्या चैनबाजी पडतो. आणि मग त्या लोकांकडे पाहून जर आम्ही त्या पद्धतीने त्यांना जर सुवार्ता सांगितली किंवा आमच्या जीवनाचा अर्थ त्यांना तशा प्रकारे जर दाखवला किंवा त्यांना असं जर दाखवलं तर मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो, मी प्रभू येशूकडे माझं जे जीवन व्यर्थ चाललं होतं ते मी प्रभू येशूचा स्वीकार केला, मी प्रभू येशू मध्ये आलो, त्यावेळेस माझ्या जीवनाला अर्थ मिळाला. त्यावेळेस माझा उपयोग नव्हता, आज परमेश्वर माझा उपयोग करीत आहे. त्यावेळेस माझ्यामध्ये फळ प्राप्ती नव्हती, आता माझ्यामध्ये फळ आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही शिकवता, परंतु तुम्ही कोणत्या गोष्टीप्रमाणे शिकवत आहात, ती कुणाला शिकवत आहात आणि त्यामध्ये त्याचा अर्थ आहे का व्यर्थ आहे. अनेक वेळेस अनेक लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वरने काम केलं, परंतु इतरांना शिकवताना मात्र त्या व्यर्थ आणि लवाडक्याच्या आणि फुशारकीच्या गोष्टी ते शिकवत आहेत. ते व्यर्थ गोष्टी बोलत आहेत, फसवत आहेत, पुष्कळांची फसवणूक करत आहेत. ते स्वतःचा जीव निरर्थक करीत आहेत. स्वतःचं वागणं निरुपयोगी होत आहे. स्वतःच्या जीवनामधले फळप्राप्ती जेवढे काही झाली, एक तर झालीच नव्हती, परंतु आता जी काही थोडीफार आहे ती फळ देखील त्यांचे गळून पडत आहेत. त्याला कारण एकच की आम्ही कशा प्रकारे धावतो. आज अनेक लोक धावतात आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला हे देखील सांगतं की शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, पण बक्षीस मात्र एकालाच मिळतं. तुम्ही असं धावा की ते तुम्हाला मिळेल. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी प्रभूमध्ये तुमचं श्रम व्यर्थ नाहीत, परंतु या ठिकाणी आम्हाला धावत असताना आम्ही कशा प्रकारे धावत आहोत. कारण अनेक लोक धावतात परंतु अशुद्धपणामध्ये धावत आहेत, त्यांच्यामध्ये शुद्धता राहिली नाही. अनेक लोक धावत आहेत परंतु असत्यामध्ये धावत आहेत, त्यांच्यामध्ये सत्यता राहिली नाही. अनेक लोक धावतात परंतु एक वेगळ्या मार्गाने धावतात. आणि म्हणून आज आम्हाला समजून घ्यायचं आहे आमची धाव कशी आहे, आमचा मुकुट कोणता आहे. अनेक लोक व्यर्थ धावतात, व्यर्थ खटाटोपी करतात, व्यर्थ बोलतात. आपण आणखीन एक रेफरन्स पाहूया. तिताला पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 10 मध्ये आणखीन एक व्यर्थ गोष्टीविषयी परमेश्वरच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. तिताला पत्र पहिला अध्याय आणि 10वं वचन, कारण अनावर व व्यर्थ बोलणारी आणि फसविणारी पुष्कळ लोक आहेत. त्यात विशेष करून सुंता झालेल्यांपैकी आहेत. पुन्हा एक वार वाचूया. पहिलं तिताला पत्र पहिला अध्याय आणि 10व्या वचनामध्ये पाहूया.
कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत. देवाचं वचन स्पष्टपणे बिलीव्हर्स भावांनो आणि बहिणींनो, आई आणि वडिलांनो, प्रिय लेकरांनो, चर्चला जाणाऱ्यांनो, देवाचा सेवक या नात्याने मी या ठिकाणी तुम्हाला निक्षून सांगू इच्छितो. तुमचं पवित्र शास्त्र उघडा. पौलाचं तिथला पत्र 1 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिलंय की आमचं जीवन कशा प्रकारे व्यर्थ जाऊ शकतं. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यात विशेष करून सुनता झालेल्या पैकी आहे. आता अनेक लोकांना वाटेल की सुनता झालेले म्हणजे ख्रिश्चन लोक नाहीत. मला तुम्हाला सांगू द्या, सुनता झालेले हे ख्रिश्चनच. देहाची सुनता ही बाह्य स्वरूपाची सुनता आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आत्म्याची सुनता, हृदयाची सुनता, नवीकरण हे परमेश्वरची सुनता. म्हणून या ठिकाणी बाह्य स्वरूपाची सुनता झालेली, पाण्याने बाप्तिस्मा झालेली, पवित्र आत्म्याने अभिषेक मिळालेली, वचनाचं सत्य स्वीकारणारी, प्रभूमध्ये जीवित क्रम चालणारी, जीवनाला खरा अर्थ लावणारी, ज्यांचं जीवन उपयोगी पडणारे अशी, ज्यांच्या जीवनामध्ये फळ येतील अशी. परंतु या ठिकाणी पौलाचं तिथला पत्र ज्यावेळेस लिहिले त्याच्यामध्ये 1 अध्याय 10व्या वचनामध्ये लिहिले अनावर. अनेक लोक अनावर होऊन त्यांचं जीवन व्यर्थ घालीत आहेत. अनेक लोक व्यर्थ बोलणारे बोलून त्यांचं जीवन व्यर्थ घालवित आहेत आणि फसविणारे अनेक लोक दुसऱ्यांना फसवून त्यांचं जीवन व्यर्थ घालीत आहे. आणि याच्यामध्ये लोक आहेत, लोक बिलीव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील, याचकाचाही नंबर लागतो. पाळक साहेब पण त्याच्यात येतात, पण तू जरा थोडेसे उशीर येतात. हे पहिले लोक हे अनावर बोलतात. ज्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला आशीर्वादाच्या मिळतात, ज्यावेळेस चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतात, ज्यावेळेस तुमची प्रार्थना ऐकण्यात येते, तुमचं दुःख, तुमच्या समस्या, तुमच्या चिंता, तुमच्या काळज्या, तुमच्या व्याधी, तुमचे आजार, तुमचे विकार, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला लागलीच एका पाठीमागे एक मिळतात, आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट तुमच्या इच्छेच्या पलीकडे होती, ज्यावेळेस एखादी गोष्ट तुमच्या मनाच्या विरुद्ध घडते, त्यावेळेस मात्र तुम्ही काय करतात, अनावरून होऊन माझ्या जिवंत परमेश्वराची नावाची निंदा करतात. हे देवा, तुला हे बरं वाटलं का, आणि तू असं काय केलं. अहो, हे सगळं काय व्यर्थ जीवनामध्ये तुम्ही जातात. इतके दिवस सगळं चांगलं केलं, तवा काय नाही म्हटलं, हे प्रभू एवढं चांगलं काय केलं. तवा येऊन द्या, येऊन द्या, बापाचा माला असल्यासारखा नुसता घाला. काही काही लोक तर असे फुकट बेला का गबाळ्यान सगळं भंगार भुगार सगळं घर भरून टाकी देत. एका घरात गेलो तिथं राहायला जागा नाही, सगळं भंगारानेच भरलेलं. असं लोक वाटल तेवढं भंगार इथं भरलेलं आहे. व्यर्थ गोष्टी कुठूनही भेटली का आणला. शिव पाळक साहेब चांगला घेतलाच त्याला अंत करणार, त्या सिस्टर त्याच्यापेक्षा भारी, मग पाळकाला तरी कमीत कमी फेकून द्या. तो पाळकही राहू द्या, सिस्टरही राहू द्या आतमध्ये. आणखीन कोणतं. बायबल स्पष्टपणे सांगतं आम्ही शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये जगत आहोत. आणि फसवणारे, बोलविणारे, व्यर्थ गोष्टी करणारे, परमेश्वराच्या मार्गातून फिरवणारे, निरर्थक गोष्टीकडे नेणारे, निरुपयोगी काम असणारे, वायफळ गोष्टी करणारे अनेक लोक येतील. आणि म्हणून यांच्या पापाचा डाग लागून पण व्यर्थतेकडे जाण्याच्या ऐवजी आम्हाला सांगितल्याप्रमाणे योहानाच्या दुसऱ्या पत्रामध्ये की प्रत्येक जो परमेश्वराचा सेवक येईल तो खरा आहे की खोटा आहे, त्याचं शिक्षण पद्धत काय, त्याचा विश्वास काय, त्याची कृती काय, त्याच्या स्वतःचं जीवन एक अर्थभरित आहे का, त्याचं स्वतःचं जीवन उपयोगी आहे का, त्याच्या स्वतःचं जीवनामध्ये फळप्राप्ती आहे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. आज आम्हाला काही नाही, ज्याला येईल त्याला भुशाप्रमाणे, त्या भांगाराप्रमाणे आम्ही आमच्या अंतःकरणात जागा देतो, आणि नेमकं पवित्र आत्म्याला आम्ही जागा देत नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहिलं प्रिय परमेश्वरच्या वचनामध्ये लिहिले की देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नाही तर पवित्रतेसाठी, शुद्धतेसाठी आम्हाला पाचारण केलेलं आहे. आज अनेक वेळेस आमची शुद्धता आणि पवित्रता आमच्यापासून दूर गेलेली आहे, आणि त्यामुळं आमचं जीवन व्यर्थतेकडे जात आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहिलं गलती 2:2 मध्ये तो लिहित आहे की मी व्यर्थ धावतो. जर मी या सगळ्या गोष्टी जर करत नाही तर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो
असं होईल. आणि म्हणून सुवार्ता सांगत असताना आमच्या जीवनाला पहिला अर्थ असावा आणि मग दुसऱ्याच्या जीवनाला आकार द्यायला सुरुवात करावा. आम्ही लगेच कुंभार होतो. एखादा बिलिओस भाऊ बहीण नुसते आगीतून फुफाट्यात आगीतून निघुसतर तर त्याच्या जवळ जाऊन लगेच आम्ही कुंभार बनवतो आणि त्या माणसाला किंवा त्या बहिणीला भावाला बनवतो मातीचा गोळा चिखलाला. आणि जी घरा घरा घरात दानपत्र, दशमांश, देणगी, मधल्या पावत्या, इकडच्या पावत्या, तिकडच्या पावत्या जी फिरवितो ना दाना दाना, आम्ही त्याला आकार देतो. आम्ही आकार देणारे होऊ नका, आकार देणारा तो खरा कुंभार आहे. आम्ही सगळे माती. त्याच्यातही आपली माती नीटनेटकी आहे का नाही, त्या मातीला भाजावं लागत होतं, ती पक्की होती. काही घडावताच ती मातीलाच मिळती. आणि म्हणून लोकांना बनवण्यासाठी परमेश्वराला कुंभार बनवू द्या. तुम्ही लोकांचे कुंभार होऊ नका. कारण तुम्ही तुमचंच पात्र नीटनेटकं नाही, तुमचंच जीवन निरर्थक आहे, तुमचंच जीवन निरुपयोगी, तुमचं जीवन वायफळ चाललंय, तुमच्या जीवनालाच अर्थ नाही, तुम्ही लोकांच्या जीवनाला काय देणार आहेत. आणि म्हणून पहिलं थिस्सलुनी 4:7 मध्ये लिहिलं, देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर शुद्धतेसाठी, पवित्रतेसाठी, आशीर्वादासाठी, उपयोगासाठी, अर्थभरीत जीवनाला फळ प्राप्ती येईल असं बनवलेलं आहे. अशासाठी आपल्याला बनवलेलं आहे. पण जर आम्ही प्रभूमध्ये असून जर आमच्यामध्ये अशुद्धपणा जर दिसत आहे तर निश्चित अर्थाने आमचं धाव व्यर्थ आहे. आणि म्हणून तो पौल गलती 2:2 मध्ये लिहितो की मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असं होईल. आम्ही असं धावायचं की ते बक्षीस आम्हाला मिळेल. आणि शेवटी आम्ही आणखीन एक पाहूया. पहिलं तिमोथी 1:6 मध्ये आम्हाला आणखीन एक रेफरन्स पाहायला मिळत आहे. पहिलं तिमोथीला पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 6. हे सोडून कित्येक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत. चांगल्या गोष्टीकडच्या सोडून. आम्ही 1:5 वाचूया. पहिलं तिमोथी 1:5. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात चांगला विवेक भाव व निष्कपट विश्वास उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. आणि पाहतो प्रिय, पहिलं तिमोथी 1:5 मध्ये लिहिलेलं आहे. या ठिकाणी मी पुन्हा एक वर तुमच्या माझ्यासाठी वाचतो. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, जड आवाजात बोलण्याचा हेतू हा आहे की या जीवनाला अर्थ मिळावा, हे जीवन उपयोगी पडावं परमेश्वराच्या दृष्टिकोनातून. तो म्हणत आहे हे ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. 4 गोष्टी. पहिली गोष्ट शुद्ध अंतःकरण. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. बाकीच्याच काही घेणं देणं नाही. बाकीचं शरीर किती सुंदर असो, मिनिस्ट्री किती सुंदर असो, किती मोठ्या लोकांचं मंडळी असो, किती दानपात्र असो, किती पोपट पंचे करणारं बोलबच्चन असो, घेणं नाही देणं नाही. म्हणून आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून प्रेषित पौल तिमोथीला ज्यावेळेस पत्र लिहितो तर तिमोथीला पहिल्या पत्रामध्ये तो ताकीद देतोय. तो जड आणि वजनदार शब्दांनी त्यांचं जीवन व्यर्थ जाऊ नये म्हणून तो त्या ठिकाणी लिहित आहे की शुद्ध अंतःकरणात चांगल्या विवेक भावात, चांगला विवेक भाव देखील आमचा चांगला पाहिजे. निष्कपट, मनात कुठल्याही प्रकारचा कपट नसावा. विश्वास, आमच्या विश्वासातही पण आणि आमच्यातही पण अनेक लोकांचे आहे ना विश्वासात कपट नसतो पण मनात कपट असतो. या ठिकाणी लिहिले व निष्कपट विश्वासात. ज्यावेळेस विश्वास असतो ना त्याच्यात. आता निष्कपट विश्वासात म्हणजे काय? कृती आली, आचरण आलं, क्रिया आली, कामकाज आलं, प्रॅक्टिकल आलं. मग या प्रॅक्टिकल मध्ये आमच्यामध्ये कपट नसावं. अनेक लोक प्रॅक्टिकल करताना कपट करतात, मनात कपट करतात, त्याच्याने दुसऱ्याला काही त्रास होत नाही एवढा. म्हणून ज्यावेळेस प्रॅक्टिकलची बारी येते त्यावेळेस कपट करतात. तर ह्या गोष्टी आमच्या जवळ जर आहेत तर निश्चित अर्थाने आमचं जीवन व्यर्थ चाललेलं आहे. आणि ही जी विश्वासात उद्भवणारी जी प्रीती ती व्यक्त व्हावी. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर शुद्धतेसाठी, पवित्रतेसाठी, आशीर्वादासाठी, उपयोगासाठी, फळप्राप्तीसाठी, एक अर्थभरित जीवनासाठी आम्हाला पाचारण केलेलं आहे. देवाने आम्हाला निवडलेलं आहे. देवाने आम्हाला
कृपा पुरवलेली आहे ती की व्यर्थ जाऊ नये. आणि म्हणून तो गलती 2:2 मध्ये लिहितोय की मी व्यर्थ धावलो असतो किंवा धावतो. कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले. अनेक शंका कुशंका त्यांच्या जीवनामध्ये आहेत, त्यांच्या मनामध्ये आहेत, त्यांच्या विचारामध्ये आहेत, त्यांच्या कृतीमध्ये आहेत, त्यांच्या आचरणामध्ये आहेत. आणि आपल्या बऱ्याचशा गोष्टी थांबवण्यासाठी किंवा मला काहीतरी येत आहे हे दाखवण्यासाठी अनेक लोक व्यर्थ वटवट करीत आहेत. वटवट आपण काय म्हणतो, अरे लय वटवट करतो बा, याचं तोंड जर खापराचं असतं तर फुटून गेला असतो बा, सीमाच नाही. असे अनेक लोक वटवट करतात ना, त्याच्या पाठीमाग त्यांचं खोटं पण त्यांच्यावर थोपायचं असतं, त्यांचं अशुद्ध पण झाकायचं असतं, त्यांचं पाप झाकायचं असतं, त्यांची अनिती त्या ठिकाणी त्यांना नीतिमान असं दाखवायचं असतं, त्यांच्या व्यर्थ जीवनाला एक अर्थभरित जीवन आहे असं दाखवायचं असतं, त्यांचं निरुपयोगी झालेलं जीवन दाखवायचं असतं, त्यांचं वायफळ गेलेलं जीवन मी फळप्राप्ती झालेलं असं दाखवायचं असतं. आणि वटवट करून व्यर्थ वटवट देवाविषयी नाही, वचनाविषयी नाही, पवित्र आत्म्याविषयी नाही, अभिषेकाविषयी नाही, कुठल्याही प्रकारच्या पवित्र विषयी नाही, तर आमच्या सगळ्या गोष्टीवर पांघरून झाकावं आणि आम्ही त्या झाकून ठेवाव्या आणि लोकांच्या नजरेमध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारचा हिरो व्हावं. आणि म्हणून अशी अनेक लोक आहेत की ते व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत. देवाच्या वचनामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही, देवाकडून आलेल्या पवित्र आत्म्याप्रमाणे चालणं त्यांच्या जीवनामध्ये नाही. देवाने जे पवित्रतेसाठी जो आपल्याला निवडलंय तर ते सोडून अशुद्ध झालेले आहेत. देवाने जे आम्हाला कृपा दिलेली आहे तिचा स्वीकार सगळा व्यर्थ झालेला आहे. आणि वरून आम्ही प्रभूमध्ये श्रम करतो आणि सांगायचं प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. आम्ही मागच्या भागामध्ये घेतलं तर 1 कोरिंथी 15:58 मध्ये लिहिलं होतं प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. पण तो मुद्दा प्रिय हा आहे आज की प्रभूमध्ये केलेले श्रम तुमच्या जगातल्या श्रमाचं काही घेणं देणं नाही, तुमच्या व्यर्थ श्रमाचं काही घेणं देणं नाही, तुमच्या निरर्थक श्रमाचं काही घेणं देणं नाही, तुमच्या निरुपयोगी श्रमाचं काही घेणं देणं नाही, तुमच्या वायफळ श्रमाचं काही घेणं देणं नाही. प्रभूमध्ये श्रम घेतात परंतु ते व्यर्थ घेतात. या सांगितल्याप्रमाणे प्रभूमध्ये आहेत, श्रम करतात परंतु अशुद्धपणाने जीवन जगतात. प्रभूमध्ये आहेत, श्रम करतात परंतु परमेश्वराच्या कृपेचा स्वीकारच व्यर्थ घालितात. प्रभूमध्ये आहेत पण विश्वासात कमजोर आहेत, व्यर्थ. प्रभूमध्ये आहेत पण फक्त जगातलं पोपटपंची ज्ञान आहे, व्यर्थ. प्रभूमध्ये आहेत फक्त जगातलीच बुद्धी वापरतात, व्यर्थ. प्रभूमध्ये आहेत देवाचा संकल्पच व्यर्थ करून टाकला, व्यर्थ. प्रभूमध्ये आहेत तरी व्यर्थ शब्द बोलतात, व्यर्थ. प्रभूमध्ये आहेत तरी परिराष्ट्रीयसारखी व्यर्थ बडबड करतात. अहो हे व्यर्थच नाही ती काय. आणि मग आपण वरून म्हणायचं की प्रभूमध्ये केलेले श्रम नाही. अहो तुम्ही प्रभूमध्ये काहीच केलं नाही. जर तुम्ही प्रभूमध्ये जर केलं ना तर तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाहीत. आज तुम्ही जे करत आहात ते जगामध्ये करत आहात, जगासाठी करत आहात, तुमच्या कुटुंबासाठी करत आहात, तुमच्या उपजीविकेसाठी करत आहात, तुमच्या नावासाठी करत आहात, तुमच्या एक कुठली तरी लेवल असावी, तुम्हाला कोणीतरी मान पान द्यावा यासाठी करत आहात. तुम्ही जे करत आहात सगळं पैशासाठी करत आहात, लोभापाठी करत आहात, सगळ्या प्रकारच्या कुकर्म कुठले सगळ्या प्रकारचा अशुद्ध पण आमच्या जवळ आहे. आणि वरून आम्ही म्हणायचं आम्ही प्रभूमध्ये केलेले श्रम व्यर्थ जाणार नाही. मग काही करा, प्रभूमध्ये पाप केलं, कुठल्याही वचनाचा अर्थ घेऊन कुठेही लावून त्याच्या पाठीमाग फक्त दडण्याचं काम करायचं, हे व्यर्थ जीवन आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या व्यर्थ आहेत आणि याच्यामुळं तुमच्या चांगल्या जीवनाचं वाटोळं होईल. आणि म्हणून प्रभूचं सेवक या नात्याने मी माझ्या भावांनो, बहिणींनो, आई, प्रिय वडिलांनो, विश्वासणाऱ्या लेकरांनो मी तुम्हाला विनंती करील की तुम्ही जे प्रभूमध्ये श्रम करत आहात ना तर ते व्यर्थ जाऊ नये. म्हणून आम्हाला देवाने पवित्रसाठी निवडले ना तर मग आम्ही अशुद्धपणा करू नये. तर देवाने आम्हाला कृपा जर पुरवलेली आहे ना तर तिचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका. जर देवाने जर आम्हाला ज्ञान दिलंय ना तर देवाच्या कार्यासाठी ते ज्ञानाचा उपयोग करा. जगातल्या लोकांना त्यांना मोहनी अस्त्र टाकण्यासाठी, त्यांना फसवण्यासाठी, त्यांना जिंकण्यासाठी
त्यांच्याकडून मालमत्ता घेण्यासाठी त्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा उपयोग करू नका. अनेक लोक अशा प्रकारे आहेत. वरून म्हणायचं आम्ही प्रभूमध्ये श्रम करतो, व्यर्थ नाही. अहो तुमची बुद्धिमत्ता काही कामाची नाही. अनेक लोक ख्रिस्ताचा एक वैरी असल्यासारखं सेवा करत आहेत. ख्रिस्त सांगतो एक, हे गाजवतात एक. वरून म्हणायचा वधस्तंभावरला मी ख्रिस्त गाजवतो. माझ्या तर माहितीप्रमाणे मी सांगन वधस्तंभावरला ख्रिस्त गाजवीत नाही हे लोक. वधस्तंभावर असणारा डाव्या बाजूचा चोर आहे ना, हे गाजवीत आहेत. आज लोकांच्या गळ्यामध्ये या उडालेला आंबल्याचा क्रॉस इथं नेमकं बराबाचं आहे का नेमकं त्या डाव्या बाजूच्या चोराचं आहे का उजव्या बाजूच्या चोराचं आहे का येशू ख्रिस्ताचा हेच कळत नाही. कारण नुसता लांबल्याचा गळ्यात क्रॉस घातला पण सगळं अशुद्ध, पण सगळ्या प्रकारचं कुकर्म, सगळ्या प्रकारच्या लोकांना लुटणं, सगळ्या प्रकारच्या वायफळ गोष्टी करणं, सगळ्या लोकांचे विधी व्यर्थ येतं, सगळ्या प्रकारचे जीवन व्यर्थ घालत आहेत, कृपेचा विपर्यास करीत आहेत, व्यर्थ वटवट वळीत आहेत, व्यर्थ बोलत आहेत, फसवीत आहेत, लुटीत आहेत, काय काय करीत आहे. काय करता तुमच्या त्या क्रॉसला? होऊ शकतो ते डाव्या बाजूच्या चोराचं पण असू शकतो. व्यर्थ जाईल जीवन. काही लोकांच्या गळ्यात क्रॉस नाही, मग काय ते ख्रिस्ती नाहीत का? जीवन हे जे जीवन आहे, हे जे विचार आहे, जे मन जे आहे, जे अंतःकरण आहे, जी आमची कृती ना, ही महत्वाची. नाव फर्नांडिस, डिसोजा, कॉन्सल्विस सगळे डुप्लिकेट धंदे यांचेच. नाही बघा ख्रिस्त गाजवणं. संडेला हेच पुढच्या बेंचवर सगळ्यात दानपात्र यांच्याच हाताने दुसऱ्याचा सत्कार. हो, मोठे लोक असे मुंडके घालतात, ते गळ्यात घालून घेतात. हे असेच व्यर्थ जाणार आहेत. ह्या गोष्टी असू द्या प्रिय, मान सन्मान आदर करा, मी त्याविषयी खलाप नाही, परंतु आमचं जीवन व्यर्थ जाऊ नये यामध्ये आम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून अनेक लोक काय करत आहेत, व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत. कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत. बघूया पहिलं तिमोथी 1:6. हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले. लोक चर्चला येणारे, हे जे बिलीव्हर्स भाऊ बहिणी आहेत ना, हे उजवे डावे, मागच्या बेंचवरले, मधल्या बेंचवरले, पुढच्या बेंचवरले, ज्यांचे आता 6 महिन्यापासून बेंच रिकामी येतं, त्या 6 महिन्यामध्ये कृपया परमेश्वरांनी संधी दिली होती. एवढ्या दिवसात चर्चला जाऊन सुद्धा व्यर्थ घातलेले दिवस, आणि त्याच्यानुसार परमेश्वराने आता जे काय आम्हाला 6-7 महिने काय दिलेत ना लॉकडाऊनचे, हे सुधारण्यासाठी दिलते. या तुमच्या व्यर्थ जीवनाला आकार देण्यासाठी दिलते. हे अर्थभरित जीवन, निरर्थक झालेल्या जीवनाला अर्थ द्यावा म्हणून दिलेत. हे निरुपयोगी झालेल्या जीवनाला उपयोग व्हावा म्हणून दिले, केलेल्या गोष्टीला फळ प्राप्ती होय म्हणून दिलेत. हे जे व्यर्थ घातलेले दिवस 6-7 महिने आहेत ना, हे व्यर्थ नाहीत. हे प्रभूने तुम्हाला आणि मला याच्यासाठी दिलेत की आमचं अख्खं जीवन व्यर्थ जाऊ नये, वाया जाऊ नये. या 6-7 महिन्यामध्ये मी धन्यवाद देईल माझ्या बिलीव्हर्स भावांना, बहिणींना, आई वडिलांना की अनेक लोक सुधारलेत. कमीत कमी आता त्यांना बायबल समजतंय. काही लोकांना बायबल पण नव्हतं माहिती. ते म्हणायचे पवित्र शास्त्र आहे का तुमच्याकडं? ते म्हणायचे नाही आमच्याकडे बायबल आहे. असे काही लोक होते. काही म्हणायचे नवा आहे, नवा करार आहे, काही जुना करार आहे म्हणायची. काही ते म्हणायचे नाही आमच्या घरी बाळ आहे, पुस्तक आहे, आमच्या घरी एक ग्रंथ आहे. आज लोकांना कमीत कमी समजलं की पवित्र शास्त्र आहे, होली बायबल आहे. आज लोकांना समजलं प्रार्थना कशी करायची. आज लोकांना समजलं पश्चाताप कसा करायचं. आज लोकांना समजलं आता विश्वास कसा ठेवायचा. कारण पाळकाला फोन केल्यावर पाळक तर काही चुकून येत नव्हता, तो फोनवरच तिकडे ऑनलाईन करायचा. ऑनलाईन प्रभूलाही ऑनलाईन बोलायचा, प्रार्थनाही ऑनलाईन करायचा, आणि तो माझा विश्वास ठेवा आशीर्वादही ऑनलाईन येते. मग या वेळा दिवस काय तुझ्या चर्च मध्ये का तू खिशातून देत होता का? लोकांच्या लक्षात आलं. मग या लॉकडाऊन मध्ये पाळक स्वतःच्या जीवाला बाहेर निघा ना. मग याच्या हातात काहीच नाही, ह्यो काही करू शकत नाही, आता आपल्यालाच करावं लागल. आणि मग लोकांनी पवित्र शास्त्र उघडले. मी प्रेज लॉर्ड त्या लोक सल्यूट करतो मी अशा बिलीव्हर्स भावांना, बहिणींना, आई वडिलांना ज्यांनी बायबल उघडले त्यांनाच. पण आजही जे भगारवाणी जे आहेत ना,
अजूनही पाळक साहेबावर भरोसा ठेवणारे, ईश्वर न ठेवता भविष्यवक्त्यावर भरोसा ठेवणारे, त्यांना एक चेतावणी आहे, व्यर्थ जाईल तुमचा दिवस, व्यर्थ जाईल तुमचं जीवन, तुमच्या जीवनाचा इथं काही उपयोग होणार नाही, पुढे तर काहीच नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहिलं पहिलं तिमोथी 1:6 मध्ये कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळलेत. अहो, देवाच्या मार्गाकडे येण्याच्या ऐवजी, परमेश्वरच्या वचनाबद्दल बोलण्याच्या ऐवजी, विश्वासाबद्दल बोलण्याच्या ऐवजी, पवित्र आत्म्याविषयी बोलण्याच्या ऐवजी, वधस्तंभावरला ख्रिस्त गाजवण्याच्या ऐवजी व्यर्थ वटवट करीत आहेत. तेरी मेरी करीत आहेत. आणि या तेरी मेरीच्या नादामध्ये आमचं जीवन व्यर्थ घालीत आहोत. मी विनंती करेल परमेश्वरचा सेवक या नात्याने की तुम्ही व्यर्थ वटवटेकडे वळू नका. जे वळाले त्यांना वळू द्या, परंतु आज तरी तुम्ही आणि मला या व्यर्थ वटवटीकडे मोकार, ज्याचा काही अर्थच नाही, ज्याचा काही आम्हाला पवित्रकरण घडवण्यासाठी काही उपयोग होणार नाही, ज्याच्यामुळे आमची आत्मिक उन्नती होणार नाही, अशा व्यर्थ वटवटीकडे. मग याचा बाप्तिस्मा पाण्यातच कमून झाला, मग तो झेंडा खालीच का घेतो, मग तो शिपडूनच का देतो. व्यर्थ गोष्टीकडे वळूच नका, या खाणी सोमवारीकडे जाऊ नका. कारण तुम्ही आणि मी ना परराष्ट्रीय कलम केलेले आहेत, कलम. आम्ही मूळचे रानटी, आमच्यातला रानटीपणा म्हणजे व्यर्थपणा. आज अनेक लोक रानटी इथं व्यर्थ, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आशीर्वाद नाही आणि ते लोक इकडे तिकडे सैरावैरा धावत आहेत. आज त्यांचं व्यर्थ गेलेलं जीवन, आज ते प्रभूकडे ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले ना, तर प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ मिळाला. प्रत्येकाचं जीवन एक अर्थभरीत झालं. प्रत्येकाचं जीवन आता उपयोगी पडत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये फळप्राप्ती होत आहे. आणि हे प्रिय, या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये परमेश्वराने येण्याच्या अगोदर मी दिलेली शेवटची संधी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण याच्या पुढे काही एवढी संधी मिळणार नाही. आला माणूस का मारणार, आला रोग का त्याचं निदानही नाही, आडमेटही नाही, काहीच नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये इतक्या भयानक पीडा आहेत ना, त्या वाचून एकदा पहा, ते समजून एकदा घ्या, त्याचा अर्थ तुम्ही लावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यात असं अंदाज करा, ह्या जर माझ्या जीवनात आले आता कशा होईल. ऑटोमॅटिकली परिवर्तन होईल तुमचं. परंतु जर व्यर्थ वटवटीकडे जर वळलेला आहात ना, काही नाही. येसू बाप्पा जरी आला ना, तर तुमचं तारणच होणार नाही. कारण तुम्ही त्याला डुप्लिकेट म्हणताल. तुम्ही म्हणताल की आमचे पाळक साहेब जोपर्यंत सांगत नाही हाच प्रभू येशू बाप्पा आहे, तोपर्यंत आम्ही काही प्रभू याला म्हणणार नाही. कारण आमच्या पाळकांनी सांगितलेलं आहे की अनेक खोटे ख्रिस्त येतील आणि ते फसवतील. म्हणून आम्ही पहिला आमच्या पाळक साहेबांना विचारणार, पाळक साहेब हा प्रभूच आहे का? जर आमचं पाळक साहेब म्हटलं ना हो, तरच आम्ही विश्वास ठेवणार. ते पण आम्ही पाहणार, विचार करणार. अशा परिस्थितीत लुडबुड करणारे, वटवटीकडे वाढणारे, व्यर्थ धावणारे, व्यर्थ वधस्तंभ गाजवणारे, पसंतीस नसलेले, अशुद्ध झालेले, या सर्व प्रकारच्या लोकांचं या ठिकाणी जीवनाला अर्थ यावा म्हणून परमेश्वराने प्रिय हो तुम्हाला आणि मला एक संधी दिलेली आहे. आणि या संधीचं आम्ही सोनं केलं खूप गरजेचं आहे. आणखीन एक रेफरन्स पाहूया, याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 26. आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत असेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. याकोबाचे पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 26व्या क्रमांकाचं वचन आहे. वाचतो मी पुन्हा एक वार तुमच्यासाठी. आपण धर्माचरण करणारे आहो, कॉमा थांबलंय तिथं वाक्य. आज आपल्याला विचार करायचे, मी धर्माचरण करणारा आहे का? मी धर्माचं आचरण करणारा आहे का? मी कृती करणारा आहे का? मी जीवन जगणारा आहे का? मी क्रियाशील आहे का? दुसरा मुद्दा त्यामध्ये लिहिलेला आहे, असे कोणाला वाटत असेल. दुसरा मुद्दा, जर असं मला वाटत असेल, असं तुम्हाला जर वाटत असेल की मी धर्माचरण करणारा आहे, मी पालन करणारा आहे, मी पवित्र शास्त्राच्या प्रमाणे आचरण करणारा आहे, मी देवाच्या वचनाप्रमाणे जगणारा आहे, मी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालत आहे, मला दिलेली कृपा मी व्यर्थ घालीत नाही, मला दिलेल्या धावेवरूनच मी धावतो, माझा विश्वास क्रियाशील आहे,
तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, असा मनुष्य आपल्या जिभेला जर आळा घालीत नाही आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल मनाची, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. व्यर्थ. आम्ही व्यर्थ या गोष्टीविषयी शिकवत आहोत. काय काय व्यर्थ आहे. अनेक लोकांना वाटतं ना धर्माचरण करणं काय व्यर्थ आहे का? चर्च मध्ये पहिल्या नंबरला खुर्चीवर बसणं काय व्यर्थ आहे का? दानपत्र देणं व्यर्थ आहे का? दशमांश देणं व्यर्थ आहे का? देणगी देणं व्यर्थ आहे का? आमच्या मनाला आम्हाला भरपूर प्रॉपर्टी मिळाली, आम्ही त्याच्यातली पाळक साहेबाला दिलं, तर काय व्यर्थ काय? याच्यातलं काय पाळक साहेब व्यर्थ? अहो हे सगळं व्यर्थ आहे. कारण काय की तुम्ही धर्माचरण करता, परंतु धर्माचं एकाही प्रकारे गोष्ट तुम्ही फॉलो करत नाही, आणि म्हणून हे व्यर्थ आहे. तुमचं दान व्यक्तीला देता तो व्यक्ती व्यर्थ आहे, आणि त्याचं तुमचं देणं तुम्ही कोणत्या कारणाने देता आणि तो कोणत्या कारणाने घेतो, आणि तो घेतल्यानंतर कोणत्या कारणाने उपयोगात आणतो, ह्या सगळ्या गोष्टीचा झाडा झाडपा तिथं लिखापडी होणार आहे. आणि मग त्या टायमिंगला व्यर्थ दिसल. अहो मग त्या टायमिंगला झाडा घेण्याच्या अगोदर परमेश्वरचं वचन आम्हाला सावध करतंय ना. मी जर धार्मिक आहे, मी जर धर्माचरण करणार आहे, मी जर नीतिमान आहे, मी जर सगळ्या गोष्टीचा परिपक्व आहे, आणि मी जर सगळ्या प्रकारचे व्यर्थ जर गोष्टी करीत आहे, माझा विश्वास जर व्यर्थ आहे, माझे श्रम जर व्यर्थ आहे, मी कृपेचा स्वीकाराचा अनादर केलाय, मी व्यर्थ धावतोय, मी व्यर्थ वटवट करतोय, मी व्यर्थ बोलतोय, मी व्यर्थ फसवतो, लोकांना फसवतो, आतापर्यंत काही लोकांचे वाटोळं करून टाकलं. पाळक जर आपल्या पसंतीने नाही वागला तर आपण पाळकाचा सुद्धा पत्ता कट करून टाकतो. असे भाव येत विश्वासणारी बहिणी पण येत. हे चर्च मधल्या लोकांविषयी मी आवर्जून सांगतो, हे नाटक बंद करा. तुमच्या नाचणीने कुठलाही पाळक तुम्हाला मेसेज देणार नाही, कारण आता पाळक लोक सुद्धा सुधारलेत. आता पाळकांना ती सत्य समजलं, कारण अनेक पाळक गेले आता या 6-7 महिन्यात बरेच गेले. आताशी घाबरायला लागलेत पाळक, पण नको 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 नको. एवढे दिवस काय करीत होते? डोळ्यावर पट्टी बांधली होती का भात? प्रिय हो, धर्माचरण, धर्माचं आचरण जर आम्ही व्यवस्थित केलं नाही तर व्यर्थ आहे. जीवनच व्यर्थ, सेवा व्यर्थ, आणि वरून म्हणायचं नाही मग प्रभू मध्ये तुमचे केलेले श्रम व्यर्थ नाहीत. जर प्रभू मध्ये केलेले असले तर मग प्रभू म्हणतो अपमान सहन कर, केलाय का तुम्ही? प्रभू म्हणतो तुझी निंदा होईल, झाली का तुमची? प्रभू म्हणतो तुला काबाड कष्ट करावे लागतील, करतात का तुम्ही? प्रभू म्हणतो तुझी हालापेष्टा होईल, होतात का तुमची हालापेष्टा? प्रभू म्हणतो तुला जगातली कुठलीच प्रॉपर्टी एकदम जेवढी पाहिजे तेवढी मिळणार नाही, तुला रोजची रोजच मिळेल, फक्त भाकर रोजची भाकर रोज. आहे का सर? अहो याच्या सगळ्या गोष्टी उलटी आहेत. काय प्रभू मध्ये तुमचे श्रम जमेला धरणार आहेत? प्रभू तुमचे श्रम व्यर्थच घालणार आहे. प्रभू मध्ये केले काही, जगात केले काही, त्याच्यापेक्षा तुम्ही जगात जर केले असते ना, कमीत कमी माडी तरी बांधली असती, तुमचे लेकर कार मध्ये तरी हिंडले असती, पण तुम्हाला हे जमलं नाही. वरून म्हणायचं प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत, आणि प्रभू मध्ये तर कुठलंच श्रम करायचं नाही. अहो प्रभूने किती श्रम केले करीत आहोत, आम्ही सगळं काही व्यर्थ घालीत आहोत. जय प्राप्तीसाठी घोडा, नुसता घोडा सोडायचा व्यर्थ आहे. नुसता घोडा सोडून द्यायचा आणि विजयी झालो, नाही जमत. नुसतं वचन सांगून द्यायचं आमेन, आता वचनाप्रमाणे आचरण कोण करील? जोपर्यंत वचनाप्रमाणे आचरण करत नाहीत ना, तोपर्यंत आमचं जीवन व्यर्थ आहे, आमचं धर्माचरण व्यर्थ आहे, आमचं धावणं व्यर्थ आहे, आमची कृपा व्यर्थ आहे, आमचा विश्वास व्यर्थ आहे, आमचं ज्ञान व्यर्थ आहे, आमची बुद्धी व्यर्थ आहे, आमच्या सगळ्याच प्रकारचे संकल्प व्यर्थ आहेत. आणि या दिवसामध्ये प्रिय तुम्हाला आणि मला सुधारणं खूप गरजेचं आहे. एक रेफरन्स आम्ही पाहूया, नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 6. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 6. यामध्ये लिहिलेलं आहे, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. वाचूया. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आता मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणता व्यर्थ या टॉपिकला किंवा निरर्थक टॉपिकला किंवा निरुपयोगी टॉपिकला किंवा वायफळ टॉपिकला ह्या मार्गाचा काही संबंध?
आहे प्रिय संबंध आहे. आणि तोच संबंध नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 6 मध्ये लिहिले, तू तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा म्हणजे मार्गदर्शक होईल. तो तुझा मार्गदर्शक होईल. आज आमचा मार्गदर्शक कोण आहे? जगातला अधिकारी, जगातले पाळक साहेब, जगातले भविष्यवक्ते साहेब, जगातले लुटणारे साहेब. आणि आम्हाला का म्हणतो? कारण आमचा मार्ग जगातला आहे. आणि जगातला गेल्यानंतर जगातल्या मार्गाचा आदर आम्ही करतो. मग जगातल्या मार्गातला आदर केल्यानंतर मग तो आमचा मार्गदर्शक बनवतो. आपल्याला स्वर्गाच्या राज्याच्या मार्गात जायचंय, मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनामध्ये जायचंय, आम्हाला अर्थभरित जीवनामध्ये जायचंय, आम्हाला उपयोगी पडणाऱ्या जीवनामध्ये जायचंय, आमचं फळप्राप्ती झालेल्या जीवनाच्या मार्गामध्ये चालायचंय. आणि ह्यामध्ये चालत असताना वचनाच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यातून प्रभू येशू ख्रिस्तावर यहोवा परमेश्वर जो त्या मार्गात आहे, त्या जर मार्गाचा, त्या जर वचनाचा, त्या जर सत्याचा जर आम्ही आदर केला, तर त्या मार्गाप्रमाणे, त्या वचनाप्रमाणे जर आम्ही आचरण केलं, तर परमेश्वर आमचा मार्गदर्शक होईल. मार्गदर्शक होईल परमेश्वर. आणि जर नाही तर आमचं जीवन व्यर्थ आहे. आम्हाला चालवणारा, आम्हाला गाईडलाईन करणारा कोण आहे? जगातला अधिकारी. सगळं काही आम्ही त्याच्या ताब्यात दिले, सगळं काही त्याच्या अधीन केले. अहो, आम्ही परीक्षेत टिकलोच नाही आणि त्यांनी परीक्षा मोठाले घेतल्या नाही. मी म्हणतोय तर योबा सारख्या जर सगळ्या पाळक लोकांची जर परीक्षा घेतल्या ना, एवढं कशाला? एका झटक्यात एवढं तर होणारच नाही. पहिल्याच राऊंडला लगेच म्हणशील, भाऊ बाप्पा तिकडच थांबा, तुम्ही नाही जमणार. खरोखर परमेश्वराने तुमची आणि माझी परीक्षा तेवढी घेतली नाही. खूप मोठं प्रीती, खूप मोठं प्रेम परमेश्वराने आमच्यावर केलेलं आहे. परंतु आम्ही काय करत आहोत? आपला जो मार्ग आहे, तो मार्ग आम्ही चुकीचा निवडलेला आहे. व्यर्थ मार्गावर आम्ही जात आहोत, व्यर्थ गोष्टीचा आदर करत आहोत. आणि व्यर्थ गोष्टीकडूनच, व्यर्थ मनुष्याकडून किंवा व्यर्थ गोष्टींचा किंवा व्यर्थ अधिकाऱ्यांचा आम्ही मार्गदर्शन घेत आहोत आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालत आहोत. म्हणून हे जीवन व्यर्थ आहे. जर तुमचा आणि माझा मार्ग जर जगातला असेल, व्यर्थ. जर आम्ही जगाचा आदर करतो, परमेश्वराचा अनादर करतो, व्यर्थ. जर आम्ही परमेश्वराचं जर मार्गदर्शनच घेत नाही, आमच्या मनानेच किंवा आमच्या पाळक साहेबांचं किंवा जगातल्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचं जर मार्गदर्शन घेतो आणि देवाला जर कवडी मात्र स्थानच देत नाही, व्यर्थ. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 9 मध्ये देखील आम्हाला एक गोष्ट महत्वाची दिलेली आहे. पाहूया. मनुष्याचे मन मार्गयोजित, पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवितो. मनुष्याच्या मनामध्ये लय वाटत, मी रातोरात 7 मजल्याची माडी बांधावा, 7व्या मजल्यावरून तिथून बघावा. परमेश्वर काय करतो? त्या गोष्टीला सपोर्ट करतोय. कोणत्या? पण मनुष्याचं मन जे आहे ना, काही योजित आणि त्याचं उत्तर देणं, परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. आम्ही परमेश्वराने दाखवलेल्या मार्गात न जाता ज्यावेळेस आमच्याच मनाने जातो, व्यर्थ. आणि जर आम्ही परमेश्वराच्या प्लॅन प्रमाणे जर चाललो, तर निश्चित अर्थाने आम्ही योजलेले मार्ग देखील परमेश्वर आशीर्वादित करतो. कारण परमेश्वराचा जर मार्ग आम्ही जर लावत आहोत, आमच्या मार्गाचं परमेश्वराच्या दृष्टिकोनातून योजना आमच्या आहेत. परंतु जिभेने उत्तर देणं किंवा त्या मार्गामध्ये आम्हाला सांभाळणं. म्हणून तो नीतिसूत्र 3:6 मध्ये म्हणतोय, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक. आणि नीतिसूत्र 16:9 मध्ये लिहित आहे तो, मनुष्याचे मन मार्ग योजित, पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. आज आम्ही परमेश्वराने दाखवलेल्या पावलावर पावलं ठेवीत नाही. जर परमेश्वराने दाखवलेले जर पावलावर जर पाऊल ठेवले असते, तर निश्चित अर्थाने आज आमचं जीवन व्यर्थ गेलेलं नसतं. आज आम्ही आमच्या मनाला, अंतःकरणाला तपासूया, विचारूया, प्रभूला म्हणूया. आणि या प्रभूला म्हणण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःला तपासूया, म्हणूया, कदाचित माझं आयुष्य व्यर्थ गेलंय का? माझे दिवस व्यर्थ गेले का? माझं कामकाज व्यर्थ गेलंय का? माझे प्रभूमध्ये केलेले श्रम व्यर्थ गेलेले आहेत का? पहिलं कोरिंथी 6:17 मध्ये आम्हाला आणखीन एक रेफरन्स पाहूया. आमच्याकडे 5 मिनिट आहेत आणि 5 मिनिटांमध्ये आपण 2 रेफरन्स आम्ही पाहणार आहोत. पहिलं कोरिंथी
पहिलं करंती 6वा अध्याय 17 वचन. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. या ठिकाणी लिहिलेले जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. जर मग परमेश्वरशी जर जोडलं तर ना, जर आम्ही परमेश्वरशी न जोडता जगाला जोडलेलो व्यर्थ, परमेश्वराशी न जोडता आम्ही जर सैतानाच्या सर्व गोष्टी, त्याच्या युक्त्या कुयुक्त्या, त्यांनी केलेले आखलेले प्लॅन, त्याच्यामध्ये काही एकदा फसलो तर पवित्र शास्त्र आम्हाला पहिलं करंती 6:17 मध्ये लिहित आहे की जो प्रभूशी जडला तो व प्रभू आत्मा आहे. मग तो त्याचं जीवन सार्थक, त्याचं जीवन उपयोगी, त्याचं जीवन फळरूप. परंतु जो प्रभूला न जुडता सैतानाला जुडतो, जगाला जुडतो, मोहाला जुडतो, सगळ्या प्रसंगाला जुडतो, जसं प्रभू आणि तो एक होतो ना, अशाच प्रकारे आम्ही आणि जग एक होतो. आणि जस आम्ही जग जर एक झालो, आमचं जीवन व्यर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी पाहूया. पहिल्या थेसलोनिकराचं पत्र अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 23. त्यामध्ये लिहिलेलं आहे, जस परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा आगमन समय होणार आहे ना, त्या समयी आमचं जीवन व्यर्थ नसावं, तर त्या समयी आमचा आत्मा, जीव व शरीर या तिन्ही गोष्टी निर्दोष परमेश्वराला सादर झाले पाहिजे. वाचूया. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर हे निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाऊ. सुरुवातीचा वाचूया पुन्हा एक वाचेस. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो. आज आम्ही परिपूर्णपणे पवित्र आहोत का? ताज परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आगमन समयी आज आम्हाला परमेश्वराला विनंती करायची आहे की परमेश्वर देव बापा, माझं जीवन जसं आहे तसं तुला माहिती आहे. एक उघड्या पुस्तकाप्रमाणे, एक मातीच्या गोळ्याप्रमाणे आम्ही तुझ्या हातात येत आहोत. परंतु आज आम्ही आमच्या मनाची तपासणी केली, आमच्या विचाराची तपासणी केली, आमच्या सेवेची तपासणी केली, आमच्या कृतीची तपासणी केली, आमच्या विश्वासाची तपासणी केली, आमच्या तुझ्या कृपेची तपासणी केली, ज्ञान बुद्धी जेवढं काय आहे सगळ्यांची तपासणी केली. पण मला असं वाटतं की मी अपूर्णच आहे. तर ते पूर्ण करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा मला राहू द्या. आपण वाचूया ते. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाओ. जीव, आत्मा आणि शरीर या तीन गोष्टी, या तिन्ही गोष्टी आमच्या साबूत राहिल्या पाहिजे. अनेक लोकांनी जीव व्यर्थ घातलाय, अनेक लोकांनी आत्माही व्यर्थ घातलाय आणि अनेक लोकांनी या शरीराचाही व्यर्थच उपयोग करून टाकलाय. कुठलंच काही नाही. जर ही गोष्ट जर आमच्या जीवनात आहे तर आगमन समय झालेला आहे, आगमन जवळ येत आहे, तो येत आहे. आणि त्याच्या अगोदर आम्हाला तिन्ही गोष्टी, आत्मा, जीव आणि शरीर ही निर्दोष, ज्याच्यामध्ये दोष आहे, ज्याच्यामध्ये व्यर्थता आहे, ज्याच्यामध्ये पाप आहे, ज्याच्यामुळे आम्हाला नुकसान होणार आहे, ज्याच्यामुळे आमचं जीवनाचा पार वाटोळ होणार आहे, ज्याच्यामुळे आमचा उपयोग होणार नाही. स्वर्गाच्या राज्यात आमचं काही म्हणे नाही का? तर आम्हाला जर काही आमचा जर उपयोगच नाही, या भूतालावरच नाही, या स्वर्गाच्या राज्यामध्ये परमेश्वराला जे त्याच्या लेवलला, त्याच्या आचरणाप्रमाणे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे, कृतीप्रमाणे, सगळ्या प्रकारच्या गोष्टीप्रमाणे जे एकत्र केलेला जो जनसमुदाय असेल ना, मग तो आत्म्याचा हिशोब घेणार, जीवाचा हिशोब घेणार, शरीराचा हिशोब, मग या तिन्ही गोष्टींनी केलेल्या पापामुळे मनुष्याचं पूर्ण जीवन आज व्यर्थ गेलेलं आहे, निरर्थक गेलेलं आहे. आणि मग आम्ही वायफळ गेलेला आहे. तर थोडासा वेळ आहे प्रिय. आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर निर्दोष राखण्यासाठी आज आम्हाला परमेश्वराला विनंती करायची आहे. आमच्या जवळ असणारे सर्व पाप आम्ही परमेश्वरासमोर टाकून द्यायचे आहेत. एक नवीन संकल्प आज आपण घेऊया, नवीन गोष्ट परमेश्वराकडे करूया आणि परमेश्वराला म्हणूया, आमचं जीवन आतापर्यंत व्यर्थ गेलेलं आहे, या जीवनाला तू एक चांगल्या प्रकारचा अर्थ लाव. आमचं जीवन उपयोगी नाही ते उपयोगात आण. आमच्या जीवनामध्ये फळप्राप्ती नाही, आज त्याला फळप्राप्ती येऊ दे. म्हणून आज आपण प्रार्थना करूया, परमेश्वराच्या नावाचा गौरव करूया.
आणि आगमन समयी आमचा जीव आत्मा आणि शरीर आम्ही निर्दोष राखण्याचा प्रयत्न करूया आणि जेणेकरून आम्हाला सार्वकालिक वतनाचे वाटकरी भाग मिळेल. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपण थांबूया. व्यर्थ भाग आम्ही 6 आज पाहिलेला आहे आणि पुढच्या भागामध्ये व्यर्थ भाग 7 मध्ये पुन्हा एक वार आपण येत आहोत आणि त्या ठिकाणी आमचं जीवन कसं व्यर्थ आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीचे व्यर्थ आहे. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी व्यर्थ गोष्टीविषयी परमेश्वरच्या वचनातून लिहिलेलं आहे. म्हणून पुढचा जो भाग आहे आपला टोटली उपदेशकाच्या पुस्तकावर असेल आणि म्हणून पुढच्या वेळेस उपदेशकाच्या पुस्तकामध्ये व्यर्थ भाग 7व्या मध्ये आपण सर्वजण जाणार आहोत. एक छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना विनंती करतो. आजच्या दिवसामध्ये आम्हाला तू सांभाळस, तुझे आभार मानतो. विशेष करून आम्हाला परमेश्वर देवा आमच्या जीवनातून जे चांगुलपणा, ज्या तुला हव्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या तू परमेश्वर देव बाप्पा निर्माण कर. आमचं जीव आत्मा आणि शरीर निर्दोष राखलं जावं म्हणून आजच्या समयापासून तू आम्हाला परमेश्वर देव बाप्पा योग्य मार्गदर्शन कर. आमच्या सर्व पापांची तू दैव कृपेने क्षमा कर. आजच्या दिवसापासून आम्ही तुला हातामध्ये समर्पित होतो. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून माननीय उद्धवजी साहेब, आमचे मुख्यमंत्री, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार, सर्व वैयक्तिक लोक, सर्व सेवाभावी संस्था, सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, त्याचप्रमाणे विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रिय लेकर जे बंधनात आहेत, जोखडात आहेत, आजारात आहेत, परमेश्वर देव बाप्पा आर्थिक परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत. प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे प्रत्येकाला उत्तर देऊ दे. तुझ्या नावाचं महिमानी गौरव हा तुझ्या आगमन समय परमेश्वर देव आम्ही प्रत्येकाने तुला आवडणारा पात्र बनावा अशी देखील तू कृपा कर. आदर गौरव सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा आजीचे करस हो. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.